आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा या सगळ्यांनी मिळून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात एक आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केली. त्या आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अंबिका माता मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन, सगळ्या महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. आणि या प्रसंगी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सांगोला शहराचे कर्तव्यदक्ष आमदार, युवा आमदार आणि डॉक्टर आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले सांगोल्याचे दुसरे आमचे नेते माजी आमदार सन्माननीय दीपक आबा साळुंखे, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय चेतनजी केदार, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय बाळासाहेब एरंडे, त्यासोबत स्टेजवर अनेक सन्माननीय उपस्थित आहेत. आमच्या ताई उपस्थित आहेत, इकडे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. सचिन पासून सगळेच, तर एकाचं नाव घेतो आणि एकाचं राहिलं असं नको. पण आपण जनतेसाठी, त्यांच्या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि ज्या चेहऱ्याला या सांगोला शहरातल्या सगळ्या समाजाची सर्व मान्यता आहे, स्वर्गीय गणपतराव आबांच्या सोबत मी हयात ज्या माणसांना जनसेवेमध्ये घालवलेली आहे आणि ती जनसेवा करत असताना उद्या हयातीत त्यांनी स्वतःला कधीही कुठला डाग त्या माणसांना लागू दिला नाही. जेव्हा आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल चर्चा करत होतो, अनेक नावं आमच्या समोर होती आणि त्यांची खूप प्रचंड मोठी क्षमता होती, शिवानंदापासून सगळे. या सगळ्या नावांची चर्चा करत असताना आमच्या सगळ्याच्या सर्वसंमतीनं शेवटी मारुती आबांच्या नावावर एकमत झालं आणि मारुती आबांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा, भारतीय जनता पक्ष या सगळ्यांनी मिळून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. आज आपण त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. यासोबत शहरातले सगळे आमचे आघाडीचे उमेदवार, एकदा आघाडीत आल्यावर हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, ह्यो त्या गटाचा असा कुठलाही विषय आता राहणार नाही. प्रचार करताना गट पक्ष हा विषय आपल्या सोबत असला
तरी प्रचार करताना आपल्या आघाडीचा उमेदवार आहे, त्या भावनेत आपण सगळ्यांनी प्रचाराची भूमिका हातामध्ये घेतली पाहिजे असे आमचे आघाडीचे सर्व उमेदवार, त्यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना त्यांच्या निवडणुकीला त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी सांगोल्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक चर्चा चालू आहेत। काही वेळा बोलताना तर असं सांगितलं की बाहेरचं कोणतरी इथं येऊन कशाला राजकारणात लोक ढवळाढवळ करतात। मी सांगोला त्यांना नम्रपणे सांगायला आलोय, इथं जयकुमार गोरेचा कुठलाही व्यक्तिगत अजेंडा नाही। इथल्या राजकारणाशी जयकुमार गोरेचा दुसरा कुठलाही व्यक्तिगत हस्तक्षेप नाही, परंतु समविचारी लोकांना सोबत घेऊन सांगोला शहराची जी दयनीय अवस्था आपण सगळ्या बाजूने बघतोय। इथं बसल्या बसल्या मला 2 चिठ्ठ्या आल्या, भाऊ सांगोल्याच्या रस्त्याचं काय। मगाशी अनेक चॅनलवाले माझी मुलाखत घेत होते, एक पाय खड्ड्यात त्यांचा मागे चालताना, दुसरा पाय वर, 2-3 घडी तर पत्रकार बंधू आमचे कोलमडले। एवढी दयनीय अवस्था रस्त्याची, मेन पेठेत ना, बाजार पेठेत ना, एवढी दयनीय अवस्था। मगाशी बघताना व्यापारी बंधवांनी मला एक चिठ्ठी पाठवली, सांगोला शहरातला प्रत्येक रस्ता खराब आहे, शहरातील प्रत्येक रस्त्याची दुरुस्त करण्यासाठी आणि सांगोल्यातल्या पेठातली धूळ बंद करण्यासाठी काहीतरी करा। ही चिठ्ठी आहे, वाचायची असेल तर वाचा, शहाजी बापूंना पाठवा। ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे। आणि हे सगळं या ठिकाणी आपण पाहत असताना गेल्या सातत्यानं 5 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांची राज्यामध्ये पण सत्ता होती। पहिला आघाडीचं 2.5 वर्ष तेव्हाही सत्ता होती, त्यानंतर युतीचं राज्य आलं तेव्हाही सत्ता होती, आणि 5 वर्ष सत्ता इथंही आणि बरंही असताना या शहरातल्या सगळ्या रस्त्याची एवढी मोठी दयनीय अवस्था का झाली। या शहरातल्या भुयारी गटारची योजना अजून पूर्ण का झाली नाही। आजही शहरामध्ये प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य काय, शहरातल्या अनेक भागामध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न काय, अनेक समाजांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली असताना आजही त्या समाज बांधवांना आपल्या प्रेरणास्थानाच्या विकासासाठी संघर्ष का करायला लागतोय। आदरणीय आई गणपतराव देशमुख आबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना या मतदारसंघाला एक संस्कृती आहे, ती संस्कृती आदरणीय आबांनी घालून दिलेली आहे। पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन आम्ही आणि महाराष्ट्राने सातत्याने त्याचं कौतुक केलेलं आहे। या ठिकाणी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की आबांचे नातू बाबासाहेब देशमुखांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा का निर्णय घेतला, याच्या संदर्भातही भूमिका मांडली। त्यांनी स्वतःची भूमिका इथं मांडली। बाबासाहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा होतात आणि बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे अगदी ते विरोधी आमच्या पक्षातून निवडून आलेले असताना सुद्धा
बाबासाहेबांनी आजपर्यंत अनेक विरोधातल्या आमदारांनी बाबासाहेब संघर्ष निधी मिळवण्यासाठी केला. माझ्यावर टीव्हीवर आपण बघताय अनेक लोक खासदार आमदार आरोप करतायत की आम्हाला डीपीडीसीचा निधी मिळत नाही. पण बाबासाहेब जेव्हा आम्ही आमच्या सहकार्याला निधी दिला त्या दिवशी आम्ही बाबासाहेबांच्या वाट्याचा निधी सुद्धा या सांगोला तालुक्याला देण्याचं काम केलं. दीपक आबांनी यादी दिली त्यांची मंजूर केली. बाळासाहेबांनी यादी दिली त्यांची मंजूर केली. आमच्या अध्यक्षांनी यादी दिली त्याची मंजूर केली. आमच्या सचिन दादाने काही कामं सुचवली ती मंजूर केली. तर सांगोला शहरानं जे जे मागितलं इथल्या नेतृत्वाने जे जे मागितलं ते सगळं द्यायचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे करत असताना आता राजकारण पुढे 4 वर्ष कुठल्याही मध्ये आली नाही. लोकसभेची निवडणूक जवळजवळ 3.5 वर्ष आहे. विधानसभेची निवडणूक 4 वर्ष आहे. आणि आता मध्ये आले कुठल्याही निवडणूक नाही. जेव्हा ही निवडणूक लागलेली आहे तेव्हा या निवडणुकीचा वापर तर या निवडणुकीच्या माध्यमातून कुणीतरी स्वतःची राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न या सांगोल्यामध्ये लोकांना भावनिक करून करण्याचा प्रयत्न चालवलेला आपण सगळे सातत्यानं बघतोय. आता आमचा निवडणुकीत पराभव झालाय. आता मी काय करायचं, किमान नगरपालिका तरी माझ्या ताब्यात असली पाहिजे असं काही लोकांना वाटतं. एक मी आपल्याला सांगतो, कुठलीही सत्ता ही कुणाची तरी व्यवस्था करायची म्हणून असू शकत नाही. कुणाचं तरी दुकान चालवण्यासाठी असू शकत नाही. कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असू शकत नाही. 5 वर्षासाठी सांगोला शहराचं भविष्य आपण ज्या लोकांच्या हाती देणार आहोत त्याचा हेतू स्वच्छ आहे का, त्याची भूमिका स्वच्छ आहे का, आणि अगदी सत्तेत आला तरी शहराची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे सगळं लागेल ते उभे करण्याची क्षमता आहे का, आणि क्षमता असली तरी सुद्धा ते करायची भावना आहे का, आणि भावना असली तरी कामापेक्षा ह्याच्यात जास्त भावना असून चालणार कसं, ही भावना क्लिअर असली पाहिजे ना. अनेक या सांगोला तालुक्यातले किस्से माझ्याकडे आहेत. गणपतराव आबांनी आदर्श घालून दिलेला या तालुक्यामध्ये कसं चाललंय आता बघितलं नाही. काय झालं मागच्या याच्यात मी त्या विषयावर बोलणार. निवडणूक तुला तो सातत्यानं माझ्यावर पण काय आरोप करण्याचा प्रयत्न कुणीतरी केला. मी मनापासून आपल्याला सांगेन, माझे बाबासाहेबांशी संबंध चांगले, माझे दीपक आबाशी संबंध चांगले, बाळासाहेब आपल्या सगळ्यांशी माझे संबंध चांगले, तेवढेच माझे श्री बापूशी पण संबंध चांगले. आणि बापूच्या आजपर्यंतच्या कालखंडामध्ये बापूला ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तिथं आम्हाला बापूने मदत केली, बापूला आम्ही मदत केली. पण ही मदत करत असताना आमच्या व्यक्तिगत संबंधाच्या हितापेक्षा सांगोला तालुक्याचं, सांगोल्याच्या जनतेचं, सांगोला शहराच्या जी हित हे आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कोणतरी म्हणलं आम्हाला एकटं पाडलं, पण माझा आरोप तुमच्या माध्यमातून आहे, बापू तुम्हीच आम्हाला एकटं का पाडलं. तुम्हीच आम्हाला एकटं का पाडलं. बापूंचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पक्षाचं हित काय आहे,
आणि त्याच्यासोबत कोणाचंच नाही. आपण सांगोला शहरातले पत्रकार बांधव जाणते सगळे इथं लोक आहात. मला सांगा, सांगोला शहरातला नगराध्यक्ष पदाचा सगळ्यात पहिला उमेदवार कोणी जाहीर केला? कोणी जाहीर केला? हा. मग जर त्यांना आमच्या सोबत युती करायची होती, आघाडी करायची होती, आमच्या सोबत यायचं होतं, लगीन जमून तांदूळ टाकून तिथं दाखवायसाठी स्थळ शोधायचं, हे कसं चालेल? हे कसं चालेल? आम्ही जेव्हा युती केली, आम्ही आघाडी केली, सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळे उमेदवार आम्ही निवडले. चेतनला सांगितलं, जया भाऊनी उमेदवार निवडले. माझा या उमेदवार निवडीमध्ये बिलकुल संबंध नाही. बाबासाहेब खराय का? दीपक आबा खराय का? बाळासाहेब खराय का? माझा ह्या उमेदवार कोण यादी मला माहिती नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलात तर या शहराचा विकास होऊ शकतो. आणि तो विकास करायचा असेल तर आपल्याला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहायला लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब या शहराचा विकास करू शकतात. आम्हाला लागेल ते पैसे, लागेल ती व्यवस्था देण्याची क्षमता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. आणि म्हणून या शहराच्या विकासाच्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर इथला उमेदवार द्यावा, अशा पद्धतीची आमच्यामध्ये चर्चा झाली. आणि सर्वसंमतीनं आम्ही उमेदवार निवडण्याची या ठिकाणी आम्ही घोषणा केली. तुम्हाला सांगतो, बाबासाहेब माझ्याकडे पहिल्यांदा आले. उमेदवारीच्या निवडीच्या बाबतीत सांगितलं की नगराध्यक्षाचा जेव्हा आमची चर्चा झाली, नगराध्यक्ष पद जेव्हा भारतीय जनता पक्षाला ज्याचा निर्णय झाला तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, भाऊ तुम्ही द्याल तो उमेदवार. दीपक आबांनी सांगितलं, भाऊ तुम्ही द्याल तो उमेदवार. दोघांनी सांगितलं, बाळासाहेबांची मुलगी असती तर आनंदच आहे, बाळासाहेबांच्या मुलीला उमेदवार दिली तरी अडचण नाही. पण शेवटी एक लक्षात घ्या, बाळासाहेब माझ्या किती जवळचे असते तरी ते काय कुठं मेरिटला कमी नाही, ते बाकी कशात अडचण नाही. परंतु शेवटी शहराच्या विकासाचा आणि शहरामध्ये सगळ्या समाजाला सोबत घेऊन समन्वयानं पुढे जाण्याचा निर्णय आपण एकत्र येतो तेव्हा घेतला पाहिजे. म्हणून मी स्वतः बाळासाहेबांना सांगितले की बाळासाहेब तुम्हाला थांबायला लागेल. आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही उमेदवार भारतीय आबांच्या रूपानं या ठिकाणी निवडला. ज्या नेतृत्वानं आजपर्यंत आबासाहेबांच्या सोबत राहून आणि आबासाहेबांच्या सोबत राहून तर काम केलंच, म्हणजे त्याने व्यक्तिगत असं स्वतःच असं एक वेगळं सामाजिक नेतृत्व त्या माणसाने तयार केलं. कुणाला रोखला नाही, कुणाला खोकला नाही, कुणाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, टक्केवारीचा कुणाचा आरोप नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा एका सज्जन माणसाला शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नेतृत्व देण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला. आणि आज आपण सगळेजण बघतोय की त्यांच्या रूपानं एक स्वच्छ आणि जनतेच्या मनातला चेहरा घेऊन आपण या निवडणुकीत अनुषंगानं पुढे चालू. बाकीचे सगळे उमेदवार आपण बघताय, शेकापनं त्यांचे उमेदवार निवडलेत, आबांनी त्यांचे उमेदवार निवडलेत, भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार निवडलेत. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही लढाई करायचा निर्णय आता त्यांनी घेतलेला आहे. म्हणून मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं, दीपक आबा आपल्याला या निमित्तानं सांगायचं, आबाचं सातत्यानं म्हणणं होतं, भाऊ या शहरामध्ये सातत्यानं आम्ही ताकदीनं काम केलं, आमचं नगरसेवक म्हणून आले, आबा तुमचाही सन्मान केला. शेकापने जे सांगितलं ते सगळं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने केलंय. कुणालाही नाराज करून आघाडी केली नाही, कुणाला दबाव टाकून प्रेशर टाकून ही आघाडी केलेली नाही. तर सगळ्याच्या संमतीनं, म्हणून आज सगळ्याच्या चेहऱ्यावर हास्य तुम्ही सगळेजण बघताय. इथं समोर बसलेल्या सगळ्याच्या चेहऱ्यावर हास्य बघताय. शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक लोकांना वाटतं
की आपण आता भाजपसोबत युती करतो, आघाडी करतो, त्याही संदर्भात चर्चा झाली. आपल्याला आठवत असेल आबासाहेबांनी या तालुक्याचं राजकारण करत असताना त्या महाराष्ट्राला अनेक आदर्श आबासाहेबांनी घेऊन दिले. पण हे सगळं करत असताना सेकअपाचा विचार मागवत असताना जेव्हा जेव्हा तालुक्याच्या विकासासाठी कुणाची मदत घ्यायची वेळ आली तेव्हा आबासाहेबांनी कधीही माझ्या पुढे बघितलं नाही. माझा तालुका, माझी माणसं, माझ्या लोकांचं काम सगळ्यात महत्वाचं आहे, ही भूमिका कायम सातत्याने घेतली. आणि त्यावेळी आबासाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत जे नातं जोडलेलं आहे, आजही ते नातं देवेंद्रजी आदरानं सांगतात की आबासाहेबांच्या नातवाला झोपा, ही भूमिका आजही देवेंद्रजी सांगतात. तेव्हा इथं विचाराचा विषय नाही, इथं विकासाचा विषय आहे. तेव्हा वेगवेगळ्या विचारधारा असतात. दीपक आबाचे आमच्या फडणवीस साहेबांशी तेवढं संबंध सांगत इथं आबाची संख्या जास्त आहे. दीपक आम्हाला सांगितलं साहेबांनी, अरे दीपकलाही सोडू नका, त्यालाही सोबत घ्या. आता म्हटलं सगळ्यांना सोबत घ्यायचं, आपण काय घ्यायचं हीच ती द्या का. तेव्हा आम्ही मागं पुढे केलं, त्या सगळ्या गोष्टी सोबत मागं पुढे केल्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही आघाडी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमची आघाडी कुणाला एकतर मांडण्यासाठी नाही, आमची आघाडी कुणाचं दुकान बंद करण्यासाठी नाही. आमची आघाडी या सांगोला शहरातल्या विकासाची आहे. सांगोला शहरवासियांना जे आवश्यक आहे ते देण्यासाठीची आमची आघाडी आहे. बाबासाहेबांनी सांगितलं आता आम्हाला अहिल्यादेवीचा पुतळा पुतळा उभा करायचा, अण्णाभाऊ साठेजींचा पुतळा उभा करायचा, या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाईंचा पुतळा उभा करायचा, आमच्या लोणारी समाज बांधवाचा दाते साहेबांचा पुतळा आपल्याला उभा करायचा. सगळ्या समाज बांधवांना सांगली या ठिकाणी आपली जी प्रेरणास्थान आहे, जे विचारशक्ती स्थान आपले आहेत, ती शक्ती स्थानं मजबूत करण्यासाठी या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या आघाडीच्या माध्यमातून आपण सगळेजण मांडतो. त्या माझी या निमित्तानं समोरच्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे, निवडणूक आली आपण लढाई करू, पण शेवटी हे काय व्यक्तिगत संबंध बाजूला राहत आणि राजकारण बाजूला राहत, समाजकारण बाजूला राहत आणि या ठिकाणचं विकासाचं राजकारण बाजूला राहत. त्यामुळं माझे समोरच्या लोकांना सांगणार भावनेवर राजकारण चालत, भावनेवर राजकारण चालत नाही. अवश्य बापूंनी आम्हाला मदत केली, खासदारकीला बापूंनी मदत केली, त्याच्या मोबदल्यात आता कुणी कुणाला मदत केली याचा हिशोब द्यायचा म्हणलं काय मला हिशोब देता येईल, काय त्यांना हिशोब देता येईल, तर त्या विषयावर मी आज जाणार नाही. ते स्टेज पण नाही ना, तर कुणाला भाग काढण्यासाठी या ठिकाणी कुणी खासदारकीच्या निवडणुकीत 15,000 मताचं लीड मिळालं. ते लीड कसं मिळालं, ते लीड कसं मिळालं हे मी फोडून सांगणार. राजकारणात काही गोष्टी पाळायच्या असतात, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टीला मी निवांत बोलेन. माझी विनंती आहे ही निवडणूक व्यक्तिगत कुणावर टीका करण्यापेक्षा, ही निवडणूक व्यक्तिगत कुणावर टीका करण्यापेक्षा व्यक्तिगत ही सांगोला शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण सगळेजण लढूया. हे मात्र मी माझ्या विरोधकांना, आपल्या सगळ्या विरोधकांना, निवडणुकीच्या विरोधात, माझ्या व्यक्तिगत विरोधक नाही, आपण या ठिकाणी मी सांगेन. तर बाकी सगळ्या गोष्टी आपण विचार करतो. बसवेश्वराचा पुतळा चिठ्ठी आली, मी बसवेश्वरच यांचं स्मारक सांगोला शहरामध्ये जवळजवळ 250 कोटी रुपयाचं बसवेश्वराचं स्मारक आपण बांधतोय. कुठं मंगळवेढा शहरामध्ये याही ठिकाणी आपण बसवेश्वराचा गुणापुरी पुतळा किंवा पुतळा आपण या ठिकाणी उभा करण्याचा त्यांची मागणी आहे, त्यालाही न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. या सगळ्या महापुरुषांना न्याय कोण देऊ शकतो? देवाभाऊ देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. आणि ही आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. त्यामुळे आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगणार, आता आपल्या समोर स्वच्छ, जुना, जाणता,
विचाराने चालणारा, वैचारिक क्षमता असणारा असा एक उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष म्हणून आपण दिलेला आहे. एका बाजूला हा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला 5 वर्षात केलेला बापू खूप सांगतात एवढे पैसे आणले सांगोला शहरासाठी शिंदे साहेबांनी एवढं दिलं. उद्याच आजचं भाषण सांगतो, उद्याच शिंदे साहेबांचं पाय धुवून पाणी पिलं तरी सुद्धा कमी पडलं. या शहरावर मायबाप प्रचंड उपकार आहेत. शिंदे साहेबांचे उपकार आहेत. पैसे आले पण बापू ते पैसे गेले कुठं याचा हिशोब जनता मागते. आम्हाला तर दिसेना. मी फिरलो रस्त्याला मला माहिती नाही कुठं फिरवत होतं. मला गेली मला कळालं नाही नेमकं चाललंय काय. मला वाटतं शहराचं दर्शन करून आणतायत मला. मी बघितलं पण मला खाली बघूनच चालायला लागलं. खाली बघून चालायला लागलं आणि कुठंतरी बघितलं तिकडं खड्डा. पत्रकार मुलाखत घेताना मी खाली खड्डा दाखवत होतो. हे असं का घडलं? आलेले पैसे गेले कुठं आणि त्याचं कमिशन गेलं कुठं याचं उत्तर जनता मागते. माझा संबंध आहे. मी असला आरोप करत नाही आणि करणार पण नाही. कमिशन कोणी घेतलं काय घेतलं आपलं काय त्यांनी घेणार. त्यांचा हक्क होता त्यांनी घेतला. आता तीच माणसं पुन्हा मैदानात उभी आहेत. म्हणतात दादा आमच्याकडे एवढं सांगलेलं आता खर्च करणार आहे. आमचं काय म्हणणं नाही त्यांना जनतेचं आहे. जनतेत आपल्याला काय असं नाही का जिसका है उसको मिलेगा. आपल्याला त्या विषयावर काय बोलायचं नाही. आपण पुन्हा व्यक्तिगत टीका करत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे आपण सगळेजण व्यक्तिगत पुन्हा टीका करण्यापेक्षा आता मला सांगा जयकुमार गोरेचं इथं काय काम आहे म्हणतात. पाण्याची योजना मंजूर करायची जयकुमार गोरे पाहिजे. रस्त्याचं काम मंजूर करायचं जयकुमार गोरे पाहिजे. ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे जयकुमार गोरे पाहिजे. इकडं टेंबूचं पाणी आणायचं जयकुमार गोरे पाहिजे. देवापूरच्या तलावातनं पाणी सोडायचं जयकुमार गोरे पाहिजे. येणार विषयीचं काम मंजूर करायचं घरी जयकुमार गोरे सगळ्या ठिकाणी जयकुमार गोरे पाहिजे. माझा अजिबात कुणावर टीका करायची नाही. मला माझं म्हणणं एवढंच आहे की आपण ही निवडणूक इलाजोतीने लढू. लोकांच्या समोर जाऊ. आम्ही आमचा अजेंडा लोकांच्या पुढे ठेवू. तुम्ही तुमचा अजेंडा लोकांच्या पुढे ठेवा. 5 वर्षात केलेलं काम आम्ही मिळालेलं माल पाणी याचा सगळा हिशोब लोकांना द्या. आम्ही सांगू आम्ही 5 वर्षात काय करू. त्यामुळं या शहराचं कमिशन राज्य संपवायचं असेल तर या आघाडीला आणि भारतीय आम्हाला पर्याय नाही. मी या ठिकाणाहून सांगतो आता आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री सगळे आपल्या सोबत आहे. त्यामुळं बाकीच्या विकास कामाची चिंता करायचं काम नाही. कोणतरी म्हणणार की आता असं आहे की नगर विकास खातं आमच्याकडे आहे पण सगळ्या खात्याचा मालक आमच्याकडे आहे. त्यामुळं इथेही काय अडचण नाही. आणि आमचा आघाडीचा एपीचा धर्म आहे ज्याच्या ताब्यात नगरपालिका त्या नगरपालिकेला त्या त्या पक्षाने पैसे द्यायचे. तुम्ही बाकीचा काय अडचणीचा विषय नाही. आम्ही सगळेजण या ठिकाणी ही निवडणूक ताकदीने लढून आणि या शहराच्या विकासाचं काम करून आणि या शहराच्या विकासासाठी आपण या आघाडीला मतदान करावं. शेकाप भाजप आणि दीपक आबा या आघाडीला मतदान करावं. भारतीय आव्हाना आपण नगराध्यक्ष करावं अशा पद्धतीचे हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांना करतो. सगळेजण आता सगळे खालचे उमेदवार आहेत. आता बसू नका. फक्त शेतकरी कामगार पक्षाचा कमजा अडकवायचं भाजपचं अडकवायचं भाजप शेताबद्दल अडकवायचं
आता 2 तारखेपर्यंत लाजायचं नाही, भिजायचं नाही, काय नाही. आता दोन्ही या माझ्याकडे आपण या निवडणुकीत सुद्धा आपण एकच आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोबत घेऊन जायचं. आता पेपर आम्हाला काय घालायचं, निवडणूक झाल्या ठेवू, मग काय घालायचं, हे घालायचं का ते घालायचं, काळजी करू नका. आपण सगळे या शहराच्या विकासाचा घेऊ. शेकापेचा माझ्या माध्यमांना माझी विनंती आहे, विचार तुमचा आमचं अजिबात ऑब्जेक्शन नाही. विकास करायचा असेल तर देवाभाऊशिवाय पर्याय नाही. ही भूमिका आपल्याला घ्यावं लागेल. तुम्ही तुमच्या मतदारसंघात निवडून येणार, तुमच्या वादात निवडून याल, तेव्हा शेवटी विकासाला पैसे आणायला 5 वर्षांना माणसं हिशोब मागतात. आपण किती काय म्हणा, 5 वर्षांना माणसं हिशोब मागतात. तो हिशोब द्यायची क्षमता फक्त देवाभाऊच्या मध्ये आहे. त्यामुळं आपला भारतीय आभार कसल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष झाला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी किंतु परंतु इकडं तिकडं केलं. मी आज सांगतो, या गावामध्ये परमनंट निवडणूक होईपर्यंत माझी माणसं आहेत. चुकून जर इकडं तिकडं काय केलं, गडबड झाली, मी सांगून ठेवतो गडबड होईल. त्यामुळे गडबडीच्या भानगडीत कुणी पडायचं नाही. सगळ्यांनी न्याय सगळ्यांना दिला आणि अजिबात सगळे हसत खेळत आम्ही कुणाला कसली अडचण येणार नाही. आपण मी शब्द देतो, उद्या कदाचित शेकाप आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू, पण नगरपालिकेच्या यासाठी या नगरपालिकेला जर भारतीय आभार नगराध्यक्ष झाले तर त्यांना निवडून आलं तर काही कमी पडू देणार नाही. हा शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो. आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत.